अयोध्येतील मुख्य चौकाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे। शरयू घाटाजवळील मुख्य चौकामध्ये वीणा ठेवत लता दीदींचा गौरव करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या लता मंगेशकर चौकामध्ये फोटो काढण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोटो या ठिकाणी काढला होता, त्यामुळे फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। मुख्य मार्गावर आतापासून बॅरिकेडिंग करायला देखील सुरुवात केली आहे। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। रामलल्लांच्या अयोध्या नगरीमध्ये लता मंगेशकर चौकामध्ये मोठी वीणा जी आहे त्याची प्रतिकृती ठेवून जो आहे तो आकर्षक अशी सजावट या सगळ्या चौकामध्ये करण्यात आलेली आहे आणि हीच वीणा जी आहे ती सध्या सगळ्या भाविकांचं जे आहे ते लक्ष वेधून घेत असताना पाहायला मिळते। आपण आता याच वीणा चौकामध्ये आहोत ज्या ठिकाणी ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकरांचं नाव जे आहे ते या चौकाला दिलेलं आहे आणि या ठिकाणी मोठा वीणा ठेवून जे ती प्रतिकृती जी ठेवून जी आहे ती या चौकाची संपूर्ण शोभा वाढवलेली पाहायला मिळते। शरयू घाटानजीक हा असलेला सगळा परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळे भाविक जे आहेत ते येत असतात आणि शरयू घाटावरती जात असतात। त्यामुळे ह्या संपूर्ण चौकाला जे आहे ते विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। जे नागरिक शरयू घाटावरती जातात त्यावेळेस त्यांचं लक्ष जे आहे तो हा सगळा वीणा आणि इथला सगळ्याचा परिसर जो आहे तो परिसर लक्ष वेधून घेत असतो। त्यामुळेच सगळ्यापासूनच सगळ्यांची जी आहे ती या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी किंवा वीणासोबत फोटो काढण्यासाठी जी आहे ती गर्दी झालेली पाहायला मिळत असते। हे सगळे नागरिक जे आहेत भाविक जे आहेत ते देशभरातून येत असतात आणि त्या भाविकांना लता मंगेशकरांची वीणा जी आहे ती पाहायला मिळते। लता मंगेशकर चौकामध्ये वीणा पाहायला मिळते, त्यामुळे महाराष्ट्रासाठी तर अभिमानाची गोष्ट आहेच, परंतु संपूर्ण भाविकांसाठी सुद्धा ही सगळी अभिमानाची गोष्ट असलेली पाहायला मिळते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।